वन नेशन वन इलेक्शन विधेयकावरून लोकसभेत आज मतदान झालेले आहे। कुणाच्या बाजूने किती मतं पडली आणि विरोधात किती मतं गेली पाहूया। वन नेशन वन इलेक्शन विधेयक लोकसभेत पास होऊ शकलं नाही। देशातल्या सर्वच निवडणुका एकाच वेळी व्हाव्या असा भाजपचा आग्रह आहे। मात्र अनेक पक्षांनी याला विरोध दर्शवल्यानंतर त्यावर मतदान घेतलं गेलं। पण अशा महत्त्वाच्या विधेयकांसाठी फक्त बहुमतच नव्हे तर सरकारकडे 2/3 बहुमत गरजेचं असतं। मतदानानंतर 2/3 बहुमत सरकारकडे नसल्याची टीका काँग्रेसने केली। सध्या भाजपच्या एनडीए आघाडीकडे लोकसभेत 292 तर इंडिया आघाडीकडे 240 सदस्य आहेत। वन नेशन वन इलेक्शनसाठी 362 आकड्याची गरज होती। विधेयकावर आधी इलेक्ट्रॉनिक मतदान घेतलं गेलं, ज्यात 369 सदस्यांनी मतदान केल्यानंतर 220 मतं विधेयकाच्या बाजूने तर 149 मतं विरोधात गेली। विरोधकांनी या मतदानावर आक्षेप घेतल्यानंतर इतर आणखी सदस्यांनी मतदानात भाग घेतला। यावेळी विधेयकाच्या बाजूने 269 तर विरोधात 198 मतं पडली। आता हे विधेयक पुन्हा जेपीसीकडे पाठवलं जाणार असल्याची माहिती देण्यात आली आहे। एकीकडे वन नेशन वन इलेक्शनवरून वाद सुरू असताना इकडे महाराष्ट्रात ईव्हीएम वरूनही आरोप प्रत्यारोप झाले। महाराष्ट्रातल्या प्रत्येक व्यक्तीने महाराष्ट्राकरता मतदान केलेलं आहे आणि म्हणून आमचं सरकार हे ईव्हीएमचं सरकार आहे। पण त्या ईव्हीएमचा अर्थ आहे एव्हरी वोट फॉर मॅग्नेटिक महाराष्ट्र आणि आम्ही तो महाराष्ट्र घडवण्याकरता या ठिकाणी पुढच्या काळामध्ये कारभार हा निश्चितपणे या ठिकाणी करू। एव्हरी वोट फॉर महाराष्ट्र मशीन, एव्हरी वोट फॉर मशीन, महाराष्ट्र मशीन, एव्हरी वोट फॉर मशीन असं आहे ते। ब्युरो रिपोर्ट TV9 मराठी। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी। काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं।